नमस्कार, सोलकढी थाट या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आज मी वरीचा तांदळासोबत घेतला जाणारी ताकाची कढी याची रेसिपी दाखवते। तर मी इथे 1 लिटर ताक घेतलंय, फोडणीसाठी तूप घेतलंय, इथे थोडीशी पिठी साखर घेतली आहे, इथे 1 चमचा मीठ घेतलंय, इथे खोबरं घेतलंय अर्धी वाटी आणि 3-4 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत। तर मी खोबरं आणि हिरवी मिरची यांचं वाटप करून घेते आणि त्यात थोडं जिरंही टाकते। इथे मी आता कढई तापत ठेवली आहे, त्यामध्ये ताकाची उपवासाची कढी बनवण्यासाठी प्रथम कढईमध्ये मी 1 चमचा तूप टाकते फोडणीसाठी। तूप चांगलं तापलं त्यात 1 चमचा जिरं टाकते। जिरं चांगलं तडतडलं गेलं जिरं चांगलं तडतडलंय तर त्यात मी आता हे केलेलं वाटण टाकते, मिरची आणि खोबऱ्याचं। चांगलं परतून घेते। ते वाटण चांगलं परतल्यावर त्यात मी हे ताक टाकते, दही घुसळून केलेलं अर्धा लिटर दही घुसळून हे मी ताक बनवलंय ते टाकलं। अर्धा चमचा पिठी साखर टाकते आणि 1 चमचा मीठ टाकते। हे सैंधव मीठ आहे बरं का, उपवासासाठी खाल्लं जाणारं। हे ताक सतत ढवळत राहायला लागतं, नाही तर त्याला ते फुटलं जातं, म्हणून आता मी गॅस बंद करते। आपली ताकाची कढी रेडी आहे। महाशिवरात्रीच्या निमित्ताने आईने जो हा प्रसाद बनवला आहे मला तर नक्कीच आवडला। तुम्ही सर्वांनी पण हे बनवून बघा आणि माझ्या आईचं चॅनल सोलकढी थाट याला तुम्ही सबस्क्राईब करा, आईच्या सर्व व्हिडिओजना लाईक करा आणि शेअर करा आपल्या मित्रमंडळीसोबत। धन्यवाद।